पंतांचे मात्र ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. यावेळेला पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा मोह होता, परंतु मोह मात्र यावेळेला घुमताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर प्रहार 4 धावेचा शिक्कामोर्तब मात्र होताना पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवर चौकार येताना पाहायला मिळाला, परंतु वा क्या बात आहे, चांगला चेंडू आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा बॉम्स होतोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होतीये. ढाणू या संघाला मात्र या गावचे चिरंजीव हितेश राऊत मिस्टर 360 या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली, त्यांच्याकडून मात्र ढाणू या संघाला मात्र शुभेच्छा येत आहेत. यावेळेला चेंडू मारायचा आहे. चेंडू काही फळीच्या टप्प्यावर येत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. चौकार आणून देखील स्वतःला कमबॅक करतोय, सिद्ध करतोय मी सुद्धा कुठे कमी नाहीये. निशांत नावाचा गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडचा विचार केला तर कल्पेश एक चौकार जरूर आले त्याच्या बॅटतून, परंतु नॉन स्ट्राईकचा विचार केला तर मिस्टर अर्जुन नॉन स्ट्राईकवर असेल. यावेळेला बॅटची कडा लागते. चेंडू मागे सरसावतोय, परंतु एक धाव अर्जित केली गेली आहे. क्षेत्ररक्षणाला मात्र चेंडूचा पाठलाग करावा लागतोय. एक तिकडे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. दुहेरीने मात्र समाधान मानतायत. तिसऱ्या धावेचा मोह असेल का तर नाही. या दुहेरीने धावसंख्या राज निजाई मात्र 2 धाव्या ऍड करतील. धावसंख्येचा फळक 2 ने पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय 6 या आकड्यावरती. तमाम प्रेक्षक रसिकांचे पुन्हा एकदा मनापासून आभार या स्पर्धेकडे वळाले आहेत. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर क्रिकेटवरचं अफाट प्रेम आणि क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा मात्र पाहायला मिळतंय. हेलिकॉप्टर उडवायचा होता, पण गडी मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. या वेळेला मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेने मात्र समाधान मानतायत. धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये, जाऊन पोहोचते पुन्हा एकदा 7 या आकड्यावरती. 7 नंबरचा विचार केला तर महेंद्रसिंग धोनी याची मात्र आठवण होतीये. कुल कप्तान. चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत चेंडू फेकून झाले आहेत 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहिला. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर पॅडीच्या रनराजमध्ये चेंडू काही येत नाहीये. निर्धाव चेंडूचे मूत्र सांगता होतीये. 7 धावा फलकावर लागते. षटक मात्र अखेरीचा संपला गेलाय. आमच्या प्रेक्षक राजांच्या माहितीसाठी फर्स्ट बॅटिंग करताना जय बजरंग चिंबीपाडा हा संघ मात्र बॅटिंग करताना संघ पाहायला मिळतोय, तर ढाणू हा संघ फील्ड करताना पाहायला मिळतोय. श्री बेंडूबाबा चषक 2023 मध्ये पुन्हा एकदा तमाम प्रेक्षक रसिकांचे पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतात. भूमीत मात्र गोलंदाजी ट्रॅकवर असेल. सात धावा फलकावर लागते. मिस्टर भूमीत मात्र गोलंदाजी मार्कवर असेल. दुसऱ्या षटक घेऊन आलाय आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. पहिले षटक अप्रतिम हाताळलं गेलं होतं. निशांतच्या माध्यमातून एक चौकार खाल्यानंतर 5 चेंडू मागे कमबॅक केलं होतं, परंतु या वेळेला मात्र भूमीत कशी गोलंदाजी करतोय. यावेळेला ड्राईव्ह करायचं होतं, तेज रफ्तार नक्कीच पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू पहिलाच चेंडू पाहायला मिळाला. 7 धावा अजून देखील फलकावर स्थिर आहेत. कुठलीही हालचाल नाही आहे. यावेळेला मारायचं आहे पुन्हा एकदा, परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत. यस, वाईट चेंडू असेल, स्क्वेअर चेंडू असेल. या वाईटच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली जाईल. धावसंख्येचा फळक 1 ने पुढे सरसावताना पाहायला मिळतो. आतापर्यंत पाहायला गेलं तर 8 वर जाऊन पोहोचला गेलाय. एक चेंडूचा खेळ मात्र अखेरीस संपला गेलाय. भूमीत मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला गेला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र लेथ लाईन कुठेतरी भडकडताना पाहायला मिळालंय. यावेळेला ड्राईव्ह केलाय, परंतु वाक्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पॉईंटच्या दिशेने, परंतु एकेरीच मात्र समाधान मानावं लागेल. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं, परंतु 1 ने मात्र समाधान मानतायत. धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेली तर 9 वर जाऊन पोहोचली गेली आहे. आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जय बजरंग चिंबीपाडा फर्स्ट बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 8 धावा
9 धावा फलकावर लागतायत. क्या बात आहे, अप्रतिम फटका आहे, परंतु चेंडू मात्र तिकडे थांबण्याचं नाव घेणार नाही. 1 बाउन्स बाउंड्री क्लिअर करून टाकणारा हा येतोय भेंडू बाबा चषक, चौकार 4. क्या बात आहे मिस्टर अर्जुन. अर्जुनच्या बॅटमधून एक चौकार कणखणीत येताना पाहायला मिळाला हॉकच्या दिशेने. धावसंख्या पाहायला गेली तर जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. यावेळेला पुन्हा एकदा प्रहार करायचा होता, कारण त्याची मात्र नितांत गरज अशी वाटली ती म्हणजे फलंदाजाला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते 13 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. भूमीत मात्र स्वतःला कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीतून. नक्कीच कमालीचे चेंडू आतापर्यंत त्याच्या हातखंडातून पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका चांगला आहे, मिसटायमिंग आहे का तर चेंडू बराच काळ हवेत आहे. यावेळेला मात्र 1 बाउन्स की रोलर चेंडू फ्रायर होईल का? पंतांचे सिग्नल मात्र आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले जातील. एक्झॅक्टली डिसिजन काय आहे तो मात्र तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. चालू आहे, एक्झॅक्टली डिसिजन काय आहे तो मात्र तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. दक्षत मेहर मात्र तिकडे सज्ज आहेत. चौकार असेल. 4 धावेची मोहर मात्र उमटवली गेली आहे. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरसावती आहे. आतापर्यंत पाहायला गेले तर राज निजाई मला दर्शवतील 17 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली आहे. 5 चेंडूचा खेळ झाला, शेवटचा आणि अंतिम चेंडू. गोलंदाजी मार्कवर मिस्टर भौमिक. यावेळेला काय फटका आहे, अप्रतिम फटका. सेवक कॉपी स्टाईल मध्ये चेंडूला फुल केलतायत, परंतु तिथे मात्र 15 नंबरची जर्सी परिधान करणारा हा खेळाडू फेकी करतोय. कमालीची फेकी पाहायला मिळते, परंतु तिथे मात्र सॅक्रिफाईस करण्यात येत आहे. यावेळेला मात्र कोणतीच गरज नव्हती, कारण एकेरी दुहेरीवर तुमचे धावा या मात्र येताना पाहायला मिळाल्या. परंतु 4 षटकाचा सामना असेल, त्यामुळे फलंदाजाला वाटलं तर आपल्या बॅटेतून प्रहार येत नाहीयेत, परंतु न्यू मॅन बॅटर मात्र मैदानात पाठवायचं व लागेल गरजेचं वाटलं आणि त्यावेळेला मात्र न्यू मॅन बॅटर मैदानात जातोय मिस्टर करण. मिस्टर के या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली या खेळाडूला. आतापर्यंत आक्रमकतेचा सितारा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं गेलंय. धावसंख्या फलकाचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत लागली गेली आहे, ती म्हणजे 19 धावा राज निजाई आणि हार्दिक मला दर्शवतायत. हितेश वजे भूमीतने मात्र चांगलं षटक हाताळलं होतं, परंतु 2 चौकार जरूर कुठल्या गेल्या होत्या. जवळजवळ 12 धावा खर्च केल्या त्या षटकामागे. के मात्र स्ट्राईक इनवर असेल. गेल्या सामन्यात काय कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळाला होता. शौकार षटकाराची मात्र आतेजबाजी त्याच्या बॅटेतून मात्र पाहायला मिळाली, परंतु तीच मात्र बॅटेतून फटकेबाजी आता मात्र पाहायला मिळेल का तेवढंच गरजेचं असेल. तमाम प्रेक्षक रसिक मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले आहेत त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. हितेश आणि करण ही जोडी मात्र मैदानात पाहायला. गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर हितेश. यावेळेला फायर व्हायचा होता, खोलव्या टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला होता चेंडूला, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षण असेल. एक धाव अर्जित केली गेली. यावेळेला मात्र धोकादायक ठरतोय. गरज नव्हती, परंतु ह्या वेळेला मात्र विकेट मिळते. विकेट नंबर 2 नक्कीच पाहायला मिळते. मिस्टर कल्पेश अर्जुन ह्याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय.
वेलकम बॅक सर्वांचं एकदा पुण्याचे सहर्ष स्वागत असेल. आपण पाहत आहोत श्री बेंडूबाबा चषक 2023 रणसंग्राम. आजचा सर्ग तिसरा दिवस आपण अनुभवतोय या साणेगुरुजी पटांगणावरती. यावेळेला बॅटीचा फ्लो ओपन झाला नाही, चेंडू ट्रॅव्हल होतोय 38च्या बंधनामध्ये. संदेश राऊत मात्र इकडे उपस्थित होत आहेत. सर्व आहेत. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप सारी मेहनत, मात्र जेवढा वेळ ते आपल्या फॅमिलीला देत नाहीयेत तेवढा वेळ मात्र ह्या मैदानासाठी या साणेगुरुजी पटांगणावरती 2 महिन्यापासून मात्र खर्च करतायत. खऱ्या अर्थाने खूप सारा स्वागत असेल, त्याचं देखील आभार प्रदर्शन मात्र नक्कीच होताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर लागतायत 21 रन, 21 धावा फलकावर लागल्या गेल्या आहेत. श्री गणेशची पूर्ण टीम इथे आमच्यासोबत जोडली गेली आहे. खऱ्या अर्थाने त्यांचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांच्यासोबत पाहायला गेलं तर यावेळेला फुलटा चेंडू होता परंतु गती मिळाली नाही. चेंडू पूर्णपणे हवेत आहे. ह्यावेळेला मात्र चेंडूपणे 1 बाउन्स बाउंड्री क्लिअर होतोय. हा येतोय आमच्या प्रेक्षक राजांच्या अभिवादनासाठी चौकार 4. क्या बात आहे. चांगली खेळपट्टी मात्र इथे पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर सर्वांची मेहनत आहेच, परंतु हेमंत केळवेकर असतील, धनेश वसईकर असतील, त्याचप्रमाणे यतीन राऊत असतील, कल्पेश वसईकर असतील, त्याचप्रमाणे शैलेश वसईकर असेल, तमाम खेळाडूंची ती अफाट मेहनत पिच बनवण्यासाठी पाहायला मिळाली. ह्यावेळेला मात्र फ्लाय करायचा होता, चेंडू मात्र बॅटीच्या टप्प्यावर येत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. यावेळेला मात्र हल्ला बोल चढावा लागेल, परंतु ते काही होताना पाहायला मिळत नाहीये. खऱ्या अर्थाने पूर्ण वंदे मातरमची टीम आपल्यासोबत जोडली गेली होती. ते पिच बनवण्यासाठी त्यांची सुद्धा अफाट मेहनत, त्याचप्रमाणे गावातील सर्व खेळाडू मात्र ती पिच बनवण्यासाठी आले होते. त्यांचा देखील आम्ही श्री गणेशच्या वतीने आभार मानतोय. 25 धावा फलकावर लागतायत. खऱ्या अर्थाने 2 विकेट मात्र इथे मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. चेंडू आणि फळीचा कुठलाही संबंध होताना पाहायला मिळत नाहीये. क्या बात आहे, अप्रतिम. हितेशचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एक चौकाराने देखील स्वतःला सिद्ध करतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू त्याच्या हातखंडातून पाहायला मिळत आहेत. एका साईडला करण आणि रोशनची ही जोडी, वा क्या बात आहे, अप्रतिम चेंडू. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू हाताळतोय. धावसंख्या फलकाचा विचार केला तर 25 रन, 25 धावा फलकावर लागल्या गेल्यात. या देऊया एक कुंदनला संधी आणि लगेच येऊया मैदानात. वेलकम बॅक सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत असेल. श्री गणेश बेंडूबाबा चषक 2023 रणसंग्राम आपण पाहतोय. MD ब्रदर्स थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहेत. 195 देशात आपण हे प्रेक्षेपण पाहू शकतायत. जय बजरंग चिंबीपाडा फर्स्ट बॅट करताना पाहायला मिळतोय. त्यांचे मात्र धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेले. त्याचप्रमाणे डहाणू प्रथम क्षेत्ररक्षण करताना संघ पाहायला मिळतो. एका बाजूला दोन्ही संघ मातबर, दोन्ही संघ बलाढ्य. 3 षटकाचा खेळ मात्र अखेरीस संपला गेलाय. 25 धावा मात्र अखेरीस फलकावर लागतायत. यावेळेला फुलम लाईनने खेळण्याचा प्रयत्न, क्या बात आहे. आमच्या समालोचक कक्षाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू चाललाय बाउंड्री लगतच्या बाहेर. हा येतोय करण नावाचा ब्रँडेड षटकार 6. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट फटका आणि सर्वोत्कृष्ट लांब जाणारा फटका नक्कीच पाहायला मिळतोय. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर खार्डी पॅनल आपण अनुभवणार होता. तर अप्रतिम खेळी जय हनुमान खार्डी संघाने मात्र टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. तर पहिल्या दिवसाचा विचार केला तर NCC सफाळे आणि जय महाराष्ट्र चिखलपाडी हे 2 संघ मात्र पाहायला मिळतील. आजचा संघ, आजचा पॅनल मध्ये कोण धडाडी मारेल तेवढंच मान्य राखेल. कारण एक गाव एक संघ आहे, तर आपल्या गावातून मात्र बिलावून करताना हे संघ मात्र पाहायला मिळत आहेत. खूप स्टार सितारे मात्र आजच्या दिवसात खऱ्या अर्थाने पाहायला मिळत आहेत. क्रिकेट खरंच सारखं एक मोठा फलंदाज आपण पाहिला तर झुंजावती खेळी त्याच्या फलंदाजीमधून पाहायला मिळाली होती. धावसंख्या फलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचले 31 रन, 31 धावा फलकावर लागतंय. एक पहिल्याच चेंडूवर मिस्टर
उबेद ह्याला मात्र षटकार ठोठावलाय. यावेळेला हा प्रकार चेंडू आहे, चेंडू चाललाय बाउंड्री लगतच्या बाहेर, हा येतोय पुन्हा एकदा लांब जाणारा सर्वोत्कृष्ट श्री बेंडूबाबा चषक. यस क्या बात आहे. या गावचा जर विचार केला तर 5 चेंडू मागे 5 षटकार ठोठावणारा निशांत वसईकर मॅन फ्रॉम दातिवरेचा हा सुवर्ण हिरो म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, कारण 5 चेंडू मागे 5 षटकार ठोठावले होते. नंतर 6वा चेंडू सुद्धा बॅटीच्या रनरांमध्ये आला होता. नंतर मात्र त्यांनी टॅप केला होता. हा सन्मान मात्र त्याने दिला गेला होता. श्री गणेश संघाने आयोजित केली ती स्पर्धा आपण पाहत होतात. यावेळेला मात्र रनआउटची संधी होती, परंतु संधीचं मात्र सोनं करता येत नाहीयेत. क्या बात आहे. रुपेश मेहर यांच्याकडून मात्र संकेत येत आहेत. धावसंख्या फलकावर लागते 39 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. रुपेश मेहर यांच्याकडून मात्र सिग्नल येत आहेत की 3 चेंडू मागे 3 षटकार ठोठावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेला पूर्णपणे फ्लाय करायचा होता. चेंडू बराच काळ हवेत आहे. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर चेंडूला मात्र उडवलाय षटकारासाठी. हा येतोय, हा हॅलो षटकार. अप्रतिम फलंदाजी. मिस्टर करणला का म्हटलं जातं षटकारांचा किंग मेकर, त्याने मात्र आता फलंदाजीतून दाखवलाय. धावसंख्या फलकावर लागते 45 रन, 45 धावा आतापर्यंत फलकावर लागत आहेत. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. पॅडवर चेंडू आदळतोय. पंचांकडे अपील केली जाते. पंचांनी मात्र फेटाळून सोडलं. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावसंख्या फलकाचा विचार केला तर 45 रन 45 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. धुव्वाधार फलंदाजी विस्फोटक नक्कीच पाहायला मिळते. मिस्टर करण आणि रोशन एका बाजूला पाहायला मिळते. रोशनला एकच चेंडू मिळालाय, पण त्याने सुद्धा चौकार ठोठावलाय. परंतु करणचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 3 षटकार त्याच्या फलंदाजीतून आल्यात. यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा मानस तिथे मात्र क्षेत्ररक्षण असेल तो मात्र कोणती चुकी करत नाहीये. एक धाव अर्जित केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आहे, परंतु इथे मात्र विकेट मिळते. रनआउटच्या स्वरूपात मात्र रोशन ह्याला मात्र बाद व्हावं लागते. एक षटक मात्र अखेरीचा 4 षटकाचा खेळ मात्र अखेरीस संपला जाते. थोडासा महागडा ठरतोय मिस्टर उबेद, कारण 3 मोठे फटके आलेत. ह्या वेळेला मात्र धावसंख्या फलकावर लागते 46 धावा, 46 रन धावसंख्या फलकावर लागते. ही 46 धावा 4 षटकामागे तुम्हाला उभारावी लागतील. एका साईडला जय बजरंग चेमीपाडा असेल तर दुसऱ्या साईडला असेल डहाणू संघ. दोन्ही संघ मातबर आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. स्थितीत मात्र पाहायला मिळत आहेत. एक नाण्याची बाजू आपण पडताळली, दुसऱ्या नाण्याची बाजू पडताळणे तेवढ्याच गरजेचं असेल. तर आपण पाहत आहोत श्री गणेश संघ श्री बेंडूबाबा चषक 2023चा रणसंग्राम. आज खऱ्या अर्थाने मात्र एक गाव एक संघाला मात्र प्राधान्य दिलं गेलंय. कोण जिंकेल कोण हरेल हे मात्र पाहणे राखेल.
हानावर या हलद. थँक्यू डीजे. चलो नेक्स्ट मॅचचं तुमचं बरं पहिलं कॉल असेल आमच्या मुखातून. तर दोन संघ उपस्थित आहेत. दीपेश सरांना मी विनंती करतोय की आपण मात्र टॉस्क बॉक्समध्ये आहेत. आदरणीय यशवंत आरेकर सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी परिपूर्ण केला जाईल दोन संघांमध्ये. आणि दोन्ही देखील साईडला पुनश्च एकदा माहितीकरिता आईस कप आणि HGCC असं करण्यात आलेलं आहे. दोनपैकी एक उच्चार करावा लागेल. चॉईस द्यायचे आहे दोन्ही देखील संघांना. उडवा आईस आईस कप असा कॉल करण्यात आला होता. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे. आपण पाहू शकाल श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी या संघाने. काय डिसिजन असेल? फिल्डिंग करू. प्रथम क्षेत्ररक्षण करावयाचा आहे. 4 षटकांचा सामना, शॉर्ट टर्म क्रिकेट. तरी देखील किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? टीम खूप चांगली आहे तर आम्ही कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. शेवटचा आणि अंतिम एकच प्रश्न विचारतोय कारण सामन्याला सुरुवात झालेली आहे. कसं वाटलं एकंदरीत या ठिकाणी आपण आलात? खूप सारं क्रिकेट आतापर्यंत कारकिर्दीमध्ये आपण हाताळलं, शहरी असो ग्रामीण असो, परंतु दातिवरे क्रीडानगरीबद्दल, सानेगुरुजी पर्यटनगण आणि श्री बेंडूबाबा चषकाबद्दल 2 शब्द. नाही, मैदान खूप सुंदर आहे, खूप सुंदर आयोजन आहे, खेळायला खूप मजा आली. आम्ही दरवर्षी इथे मॅचला येऊ. नक्कीच. आपल्या खेळासाठी मनापासून शुभेच्छा असणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून जीवा आपल्या देखील संघासाठी मनापासून शुभेच्छा देत आहोत. मान्यवरांना विनंती आहे आपण थेट व्यासपीठावरून स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटावा. तर टॉस बॉक्समधून न्यूज अशा आहे, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. चला वळूया थेट सामन्याकडे. वेलकम बॅक. 2 फलंदाजांची जोडी मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळते. 47चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे निर्धारित 4 षटकांमध्ये. जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाली. प्रथम फलंदाजी करणारा संघ जय बजरंग चिंबीपाडा या संघाच्या माध्यमातून. ओ हो यावेळेस मात्र दांडी 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 गुल अर्जुन कदम. यू ब्युटी, आउटस्टँडिंग, ग्लोरियस, मॅग्निफिसंट क्वालिटी बॉलिंग. गोवा. धन्यवाद. ऑन शॉर्ट फॉर्म जर आपण पाहिला तर AK अर्थातच AK-47 प्रमाणे तो गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर जेलबाद, दुसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये त्याने फलंदाजाला बाद केलंय. ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेअंतर्गत तो मानाचा सन्मानाचा तुरा आपल्या शिरावर ओवेल की नाही हे क्वेश्चन मार्क या ठिकाणी निर्माण झालंय. इज ऑन हॅट्रिक अर्जुन कदम ब्रँड ऑफ चिंबीपाडा पाहायला मिळतोय. वर्ल्ड क्रिकेटमधील पहिली हॅट्रिक जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने 2 जानेवारी 1879च्या दिवसामध्ये फ्रेड स्पॅपॉर्थ या गोलंदाजाने मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्नच्या मैदानामध्ये पहिली हॅट्रिक परिपूर्ण केली होती कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून. आणि भारतीय संघासाठी पहिली हॅट्रिक वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये आपण पाहिली असेल 31 ऑक्टोबर 1987च्या दिवसामध्ये नियाज क्रिकेट स्टेडियम हैदराबादच्या मैदानामध्ये चेतन शर्मा याने परिपूर्ण केली होती.
आणि अगदी तशा प्रकारे यावेळेला ऑन हॅट्रिक आहे अर्जुन कदम. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. हॅट्रिक परिपूर्ण करण्याची नामी सुवर्ण संधी, चांगली सुसंधी अपॉर्च्युनिटी चालून आले. एके अर्जुन कदम ब्रँड ऑफ चिंपीपाडा या गोलंदाजासमोर. न्यू बॅटर इन, नवीन फलंदाज मुख्य खेळ पट्टीवर मिस्टर निशांत मर्दे ब्रँड ऑफ डहाणू. ऑन साइडला लॉफ्टचा फटका, चेंडू सरळ निघून जातोय डीप मिड विकेटच्या कक्षेवरून. सेन्सेशनल षटकार, फटक्यामध्ये आहे विलक्षण वजन. धावा येत आहेत अर्धा डझन 6. तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम. पहिल्या 2 चेंडूंवर 2 विकेट्स, तिसऱ्या चेंडूवर षटकार. काय पुनरागमन आहे यावेळेस. पुन्हा एकदा प्रॉपर क्रिकेटचा क्लासिकल स्ट्रोक प्ले. 2 चेंडू 2 षटकार. निशांत मर्दे ऑन फायर. यस डीजे. बघा क्रिकेटचा खेळ कसा आहे मित्रांनो आणि खेळाडूंनो. एका क्षणामध्ये हिरो, दुसऱ्या क्षणाला झिरो. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स, परंतु तदनंतरच्या 2 चेंडूंमध्ये 2 षटकार. पलमे राजा पलमे भिकारी बनवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. यावेळेस यष्ट्यांच्या मागे सुंदर झेल परिपूर्ण केला जातोय, परंतु मी कौतुक करेन निशांत मर्देचं, कारण जी स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याने दर्शवलं, स्वतःहून बोट मात्र आकाशाकडे त्याने स्थिरावलं. आणि हा एका खेळाडूचा मोठेपणा आहे. चंदनाची ओळख ही त्याच्या सुगंधावरून आणि एका चांगल्या खेळाडूची ओळख ही त्याच्या खेळाडू वृत्तीवरूनच होत असते. आणि सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देतोय निशांत मर्दे. सुंदर खेळाडू वृत्ती. फलंदाज बाद गोवा. वेलकम बॅक. 5 चेंडूचा खेळ संपन्न होतोय. 12 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. बघा आशा अपेक्षा सुख दुःखाने नटलेलं हे षटक आहे. आतापर्यंत 3 गडी बाद केलेले आहेत, परंतु 2 षटकार देखील आलेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. 12 धावा 3 गडी बाद. अर्जुन कदम आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन फुलटॉस होता. पंच त्या ठिकाणी इंटरेस्टेड असतील का हे क्वेश्चन मार्क. लॉंग स्टॉपच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी सीमा रेषा नजदीक चेंडूला स्टॉप केलं जात आहे. तत्पूर्वी यस थर्ड अंपायर रिफर करण्यात आलेला आहे. या ऑफिशियल्स नितेश कदम आपण यावं, कारण निरीक्षण आणि परीक्षण तुम्हाला करावं लागेल. आणि पंच या ठिकाणी विमर करिता थर्ड अंपायर मात्र रिफर करण्यात आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. पंच एकंदरीत थर्ड अंपायर चौकार चेक करण्यासाठी की विमरसाठी हवा आहे? ओके, विमरसाठीच हवा आहे. या ठिकाणी आपण चेक करावं, कारण थर्ड अंपायरला देखील क्लिअर असायला हवा आणि त्या अनुषंगाने ही विचारणा आम्ही केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकाल निरीक्षण आणि परीक्षण होतं नितेशजी कदम यांच्या माध्यमातून. डिसिजन पेंडिंग राहिलाय. काहीच क्षणांमध्ये योग्य आणि सुयोग्य निर्णय या ठिकाणी पोहोचविला जाईल. थर्ड अंपायरचं डिसिजन मात्र या ठिकाणी पोहोचलेला आहे. इट इज अ नो बॉल. खराब चेंडू घोषित करण्यात आलेला आहे थर्ड अंपायरच्या माध्यमातून. विमर 1 कमरेच्या वर आहे आणि त्या कारणास्तव येथे मात्र इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार लूर नंबर 21 या ठिकाणी अधोरेखित केला जातोय. फलकावर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते प्रोग्रेस कार्डवर. 15 रन्स 15 धावा या ठिकाणी परिपूर्ण झालेल्या आहेत. खराब चेंडूचे संकेत पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायर रिफर केल्यानंतर तो डिसिजन लेट टू लेट अपडेट करण्यात आलेला आहे आणि तदनंतर फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या अंकावर. आणि ज्या अर्थी नो चेंडू आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये पूर्णपणे अंकित करण्यात आलेला आहे. एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट. आणि 2007 मध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये उत्क्रांती घडवून आणणारा हा नियम फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट.
कारण येणाऱ्या चेंडूवरती असणार आहे फ्री हिट. अर्जुन कदम वन्स अगेन गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. पंच दर्शवतायत आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 धावा. आणि या सामन्यामध्ये जर आपण पाहू शकाल भार्गव एंटरप्राइजेस मोठी डहाणू हा संघ विजयी होतोय तर आदरणीय रुपेश मेहर यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज दिला जाईल. आदरणीय सन्माननीय निवृत्ती राऊत दातिवरे गावचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मनापासून स्वागत त्यांचं या मुख्य व्यासपीठावर. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 21 धावा या प्रोग्रेस कार्डवरती सजलेल्या आहेत. टार्गेट जर आपण तपासून पाहिलं तर 47चं टार्गेट समोर ठेवलं गेलंय आणि चित्रामध्ये मिडल ऑफ द बॅटने फटका सजविला गेलाय. सिंगल मात्र या ठिकाणी कन्वर्ट केली जाते. धावांचा आलेख जर आपण तपासून पाहिला तर फलकावर 28 धावा. काटेकी टक्कर मुख्य खेळपट्टीवर. एका बाजूने चिंबीपाडा संघ क्षेत्ररक्षण करतोय, दुसऱ्या बाजूने मोठी डहाणू. यावेळेस पुन्हा एकदा बॅट अँड पॅडचा अतिशय सुंदर समन्वय या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिडल ऑफ द बॅटने हा फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. जबरदस्त कोलॅबरेशन बघायला मिळालं दोन्ही देखील फलंदाजांमध्ये. धावांचा आलेख जर आपण तपासून पाहिला प्रोग्रेस कार्डवर 3 30 धावा या ठिकाणी परिपूर्ण झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ हा अधिकृत स्वरूपामध्ये संपन्न होतोय. येणारे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 17 धावांची आवश्यकता भार्गव एंटरप्राइजेस प्रेझेंट मोठी डहाणू या संघासमोर. 12 गेंदे शेष, 17 रनों की जरूरत. टिट फॉर टॅट, ठोसास ठोसा द्यावा लागेल या सामन्यामध्ये. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है. सोने को जितनी आग लगे वो उतना प्रखर निखरता है. मिट्टी का बर्तन तपता है तब धुन पर खूब खनकता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा जलना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. और हम तो आदि पुरुष के बेटे हैं, हम क्यों सोचे राह सरल होगा. हर एक संकट का हल होगा, वो आज नहीं तो कल होगा. दोन्ही देखील संघ सद्यस्थितीमध्ये जबरदस्त संघर्ष करतायत मुख्य खेळपट्टीवर. कोण जिंकेल हे एकच क्वेश्चन मार्क. चेंडू शिल्लक आहेत अजून देखील आपण पाहू शकाल 11 आणि विजयासाठी 15 धावांचं टार्गेट भार्गव एंटरप्राइजेस मोठी डहाणू या संघासमोर. गोलंदाज सागर. लोअर फुल टॉस होता, व्यवस्थित कनेक्ट करू शकलेला नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग लेग आणि गली रिजनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला होता, परंतु काय भन्नाट रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईने या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले प्रोग्रेस कार्डवर 34 या अंकावर. दक्षिण आफ्रिका हा देश ओळखला गेलाय चित्त्यांच्या वेगासाठी. चित्त्याचा वेग जर आपण पाहिला तर ताशी 120 ते 140च्या द्रुतगतीने तो धावत असतो, पळत असतो. आणि त्याची आठवण करून देत आहेत भूमित आरेकर आणि त्यांच्या समवेत संदेश धान मेहर. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले फारच वेगासहित 34. यावेळेला डाऊन दी ग्राउंड चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होतोय आउट ऑफ द पार्क. श्री बेंडू बाबा चषक षटकार. या ठिकाणी पाहायला मिळतोय संदेश धानमेर याच्या बॅट मधून क्लासिकल परफॉर्मन्स. चेंडू शिल्लक आहेत अजून देखील आपण पाहू शकाल 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 7 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं. 40 या अंकावर भार्गव एंटरप्राइजेस प्रेझेंट मोठी डहाणू हा संघ मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. 9 चेंडू शिल्लक, 7 धावांचं टार्गेट समोर. यावेळेला स्ट्रेट बॅटने व्ही फॅक्टर मधील फटका आहे. जी भागीदारी झाली भूमित आरेकर आणि संदेश धानमेहर या 2 फलंदाजांमध्ये, ही भागीदारी सामन्याला मात्र घेऊन चाललंय. कारण क्रिकेटमध्ये जिंकायचं असेल तर विकेट, जर तुम्हाला धावा डिफेंड करायच्या असतील तर www.com wicket.wicket प्रमाणे गोलंदाजी करावी लागते. फटका फसला यष्टांच्या मागे. स्वतः त्या ठिकाणी करण कदम चेंडूचा मागोवा घेत असताना आपण पाहू शकाल. तत्पूर्वी धावांचा आलेख मात्र उंचावला गेला आहे. तो प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहू शकतायत. राज निजाई आम्हाला सूचित करतायत 42 धावा आहे फलकावर. चेंडू शिल्लक आहेत 7. विजयासाठी 5 धावांचं टार्गेट समोर.
या वेळेला पूर्णपणे मिस हिट आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय वाईडिश लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इंटरेस्टेड फलंदाज. बॅक टू दी पॅव्हेलियन. संदेश दानमेहर अतिशय उपयुक्त खेळी साकारून बॅक टू दी पॅव्हेलियन या ठिकाणी परतला जातोय तंबूच्या आसऱ्याला. परंतु अजूनही या सामन्यामध्ये आशा आणि अपेक्षांचं ओझं जीवित आहे, कारण चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. मोठी डहाणू या संघासमोर. हे क्रिकेट आहे मित्रांनो, येथे कधी काय होईल आपण सांगूच शकत नाही. सर्वेश्वर चिखलडोंगरी संघाचे क्रिकेटपटू किंवा ग्रामस्थ कोणी जर इथे उपस्थित असाल तर आपली बोट रेडी झालेली आहे, आपण निरोप घेऊ शकतायत. ही महत्त्वपूर्ण सूचना आम्ही कॉमेंट्री स्टुडिओमधून देत आहोत. सर्वेश्वर चिखलडोंगरी विरार, आपणास ही महत्त्वपूर्ण सूचना. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी जर आपण पाहिला तर 5 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण इक्वेशन मात्र या ठिकाणी पाहायला मिळतं. आदरणीय रुपेशजी मेहर यांच्या माध्यमातून भार्गव एंटरप्राइजेस मोठी डहाणू हा संघ विजयी झाला तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज सौजन्य करण्यात आलेलं आहे. परंतु अजून देखील सामना बॅलन्सिंग, कारण क्रिकेटचा खेळ असा आहे ना मित्रांनो, येथे 6 चेंडू 36 धावा देखील होतात आणि 6 चेंडूंमध्ये कधी कधी 1 धाव देखील होत नसते. असा हा महान रंजकतेने अनेक सुवर्ण यज्ञांनी आणि विक्रम यज्ञांनी तृप्त अनिश्चिततेचा खेळ आपण पाहतोय. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टनिटी. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. ॲलन डेव्हिडसन या महान क्रिकेटपटूने सांगून ठेवलंय, एनिथिंग कॅन हॅपन इन अ क्रिकेट. छेगिंदे शेष 5 रनों की जरूरत. गोलंदाज यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलने सामना फिनिश. जबरदस्त फलंदाजी आजच्या दिवसामध्ये भूमित आरेकर यू ब्युटी सामना फिनिश करून दाखवलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. चला दोन्ही देखील संघ आपण हस्तांदोलन करून घ्यावं. आपणास नम्र विनंती आहे स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटची शोभा वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करा, कारण क्रिकेट हा सज्जनांचा खेळ म्हणून ओळखला गेलाय आणि तो सज्जनपणा आपण जोपासावा. जय बजरंग चिंबीपाडा आणि समवेत मोठी डहाणू दोन्ही देखील संघांना विनंती आहे आपण हस्तांदोलन करावं, ही नम्र विनंती आहे. स्पर्धेच्या माध्यमातून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत जाऊन पोचलेला हा क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये शिस्त ही फारच महत्त्वपूर्ण गणली जाते. 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना शिस्त लावली आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं, कारण त्यांच्याकडे शिस्त होती आणि ते शिस्त क्रिकेटमध्ये असणं फार आवश्यक मानलं गेलंय. आदरणीय रुपेशजी मेहर दातिवरे गावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा करण्यात आलेलं आहे.